नमस्कार. मी मिलिंद पगारे आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत पॉवर पॉइंटमध्ये टेबल ॲनिमेशन कसं करायचं. आपल्या समोर एक टेबल आहे. या नमुन्यामध्ये आपल्याला एक्झिट ॲनिमेशनने माहिती दिसू लागणार आहे. आपण बघूया. पहिल्या सेलमधली माहिती आपल्याला दिसू लागली. दुसरा सेल, तिसरा सेल, पुढचा, पुढचा. अशा प्रकारे आपण जी माहिती सादर करतो त्यावर आपल्याला बोलता येतं. आपण पुढचा पर्याय बघूया, हायलाइट करणे. आपण पहिला सेल हायलाइट केलेला आहे. पुढचा, पुढचा. अशा प्रकारे एक एक सेल आपण हायलाइट करत पुढे जाणार आहोत. या स्लाइडवर आपण एंट्रन्स ॲनिमेशनने माहिती दाखवणार आहोत. पहिला सेल, पुढचा, पुढचा, पुढचा. अतिशय आकर्षक पद्धतीने आपल्याला टेबल ॲनिमेट करता येतील. हे ॲनिमेशन कसं करायचं हे आपण आता प्रत्यक्ष बघूया. आपल्या समोर हा टेबल आहे. इथे वरती आपल्याला टेबल डिझाईन आणि लेआउट हा टेबल मेनू दिसतोय. आपण या सेलचं माप बघूया. उंची आहे 5.8 आणि रुंदी आहे 11 सेंटीमीटर. आपण एक शेप, रेक्टँगल शेप या ठिकाणी इन्सर्ट करूया. या शेपची साईज आपण सेल इतकी म्हणजेच 5.8 आणि 11 अशी ठेवूया. शेप फिल आपण व्हाईट घेऊ. शेप आउटलाईन नो आउटलाईन घेऊया. या शेपला आपण एक्झिट ॲनिमेशन जोडणार आहोत. या ठिकाणी आपण एक्झिट ॲनिमेशन बघतोय. एक्झिट ॲनिमेशन मधलं वाईप हे ॲनिमेशन आपण या शेपला जोडत आहोत. आपण वाईपवर क्लिक करूया. हा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट खालून वरच्या दिशेने आहे, तर तो आपण फ्रॉम लेफ्ट असा घेऊया. आता हा जो शेप आहे हा आपण डुप्लिकेट करूया. कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करू शकतो किंवा कंट्रोल शिफ्ट दाबून ड्रॅग करू शकतो. आपण
कंट्रोल आणि शिफ्ट दाबून ड्रॅग करूया. पुन्हा एकदा पुढच्या सेलसाठी कंट्रोल आणि शिफ्ट दाबून ड्रॅग करूया. आपण ॲनिमेशन पेन मध्ये बघूया. हा रेक्टँगल पहिला आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. अगदी बरोबर आहे. आपण पुढच्या सेलचं माप बघूया. 2.2 आणि 11. आपण हे तिन्ही शेप सिलेक्ट करू आणि कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करू. डुप्लिकेट केल्याच्या नंतर आपण खालच्या रोवर ते घेऊन येऊ. साईज आपण उंची जी आहे ती आपली 2.2 आहे. आपण त्या ठिकाणी 2.2 अशी साईज करूया. आता पुन्हा आपण कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करू. बरोबर खालच्या रोवरती ठेवू. कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करू आणि खालच्या रोवरती ते बरोबर शेप बसलेले आहेत. आपण आता ॲनिमेशन बघूया या स्लाइडवरचं. ॲनिमेशन पेनमध्ये दिसतंय त्याप्रमाणे आपल्याला हे प्रत्येक ॲनिमेशन ऑन क्लिक आहे आणि त्याचं ड्युरेशन 0.5 सेकंद आहे. आपल्याला ऑन क्लिकमध्ये बदल करायचा नाही आहे. ड्युरेशनमध्ये कदाचित आपण बदल करू शकतो. हे पहिल्या प्रकारचं ॲनिमेशन आपण बघितलं. आपण आता पुढच्या पर्यायाकडे जाऊया. आपण एक एक सेल हायलाइट करणार आहोत आणि त्यासाठी आपण शेपचा उपयोग करूया. शेपमधून आपण एक रेक्टँगल निवडूया. रेक्टँगलची साईज आपण या सेल इतकी घेऊ. शेप फॉर्मॅट 5.8 आणि उंची 11. या शेपला आपण शेप फिल नो फिल करू. शेप आउटलाईन आपण रेड करू आणि या लाईनचं वेट आपण 4.5 करूया. या शेपला आपण ॲनिमेशन एंट्रन्स ॲनिमेशन व्हील जोडूया. या माहितीवर बोलल्यानंतर हा रेक्टँगल एक्झिट व्हायला पाहिजे. आपण सिलेक्ट करू आणि हे कोणतेही ॲनिमेशन न घेता ॲड ॲनिमेशन हा पर्याय आपण घेऊया. यामधले पर्याय जर घेतले तर आधीचं ॲनिमेशन रिप्लेस होतं. म्हणून आपण ॲड ॲनिमेशन हा पर्याय घेऊ आणि एक्झिट ॲनिमेशनमध्ये आपण
कोणत्याही आवडीचं आपल्या ॲनिमेशन घेऊ शकतो. आपण डिसअपिअर हे ॲनिमेशन घेऊया. आता आपल्याला हा रेक्टँगल पुढच्या प्रत्येक सेलसाठी वापरता येईल. आपण सिलेक्ट करून कंट्रोल डी करू, पुढच्या सेलवरती ठेवू, पुन्हा एकदा कंट्रोल डी करू. आता आपण शिफ्ट दाबून हे तिन्ही रेक्टँगल सिलेक्ट करू, कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करू आणि खालच्या सेलवरती आपण ठेवून देऊ. आपल्याला सेलची उंची माहीत आहे 2.2. आपण या ठिकाणी 2.2 करूया. आपले तिन्ही शेप रेक्टँगल या सेलवरती आहेत. आपण कंट्रोल डी करूया. खालच्या रो मध्ये आपण हे रेक्टँगल ठेवू. त्यानंतर पुन्हा एकदा कंट्रोल डी करूया. आता आपण पुढच्या पर्यायाकडे वळूया. पुढच्या पर्यायानुसार आपण एंट्रन्स ॲनिमेशन या आपल्या माहितीसाठी जोडणार आहोत. या ठिकाणी हा जो टेबल आहे, हा टेबल आपण पूर्ण सिलेक्ट करणार आहोत. आपण हा टेबल सिलेक्ट केलेला आहे. कंट्रोल एक्स दाबून आपण कट करूया. पुन्हा आपल्याला होम मध्ये क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये हा पेस्टचा ड्रॉप डाऊन आहे, यावर क्लिक करून पेस्ट स्पेशल हा पर्याय घ्यायचा आहे. हा पर्याय घेतल्यानंतर आपल्याला आपल्या मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या आवृत्तीप्रमाणे काही पर्याय दिसतील. जर आपल्याला SVG हा पर्याय उपलब्ध असेल तर तो घ्या, किंवा आपण पिक्चर इन ॲज मेटा फाईल किंवा विंडोज मेटा फाईल WMF हा सुद्धा पर्याय घेऊ शकतो. या ठिकाणी SVG हा पर्याय उपलब्ध आहे, म्हणून हा पर्याय आपण घेऊया आणि ओके करूया. पेस्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी राईट क्लिक करून कन्वर्ट टू शेप हा पर्याय घ्यायचा आहे. पुन्हा एकदा आपल्याला राईट क्लिक करून ग्रुप आणि अनग्रुप हा पर्याय आपल्याला घ्यायचा आहे. यामध्ये वेगवेगळे ऑब्जेक्ट्स सगळे आता अनग्रुप झालेले आहेत. आता हा टेबल राहिला नाही. ही टेक्स्ट किंवा टेबल किंवा हे सगळे वेगवेगळे ऑब्जेक्ट झालेले आहेत. आपण या ठिकाणी बघूया, इथे आता ग्रुप आहे, अनग्रुपचा पर्याय राहिला नाही, म्हणजे हे सगळे ऑब्जेक्ट आता अनग्रुप झालेले आहेत. आता आपण एक एक सेल मध्ये जी माहिती आहे ती ॲनिमेट करण्यासाठी कंट्रोल G म्हणजे ग्रुप करूया. त्यानंतर पुढच्या सेलला
आपण जी माहिती आहे ती कंट्रोल जी म्हणजे ग्रुप करू. त्यानंतर पुढच्या सेलमध्ये कंट्रोल जी ग्रुप करूया. त्यानंतर या ठिकाणी गरज नाही, या ठिकाणी आपण कंट्रोल जी करूया, कंट्रोल जी करूया. या ठिकाणी गरज नाही, या ठिकाणी आपण कंट्रोल जी ग्रुप करूया, कंट्रोल जी ग्रुप करूया, कंट्रोल जी ग्रुप करूया, कंट्रोल जी ग्रुप करूया, कंट्रोल जी ग्रुप करूया. आता आपण या प्रत्येक सेलमधील माहितीला ॲनिमेशन जोडणार आहोत. आपण पहिला ग्रुप घेऊया. ॲनिमेशन आपण वाइप जोडूया, एंट्रन्स ॲनिमेशन. इफेक्ट ऑप्शन आपण फ्रॉम लेफ्ट घेऊया. आता हे जे ॲनिमेशन आहे हे आपण बाकी सेलमध्ये पण जोडणार आहोत. आपण या ॲनिमेशन पेंटरवर डबल क्लिक करूया आणि पुढच्या ग्रुपवर आपण क्लिक करू. आपला ॲनिमेशन पेंटर डबल क्लिक केल्यामुळे कायम आहे. आपण पुढच्या ग्रुपवर क्लिक करू, पुढच्या ग्रुपवर, पुढच्या ग्रुपवर, पुढच्या ग्रुपवर, पुढचा ग्रुप, पुढचा ग्रुप, पुढचा ग्रुप, पुढचा ग्रुप, पुढचा ग्रुप आणि पुढचा ग्रुप. आपण एस्केप करून यातून बाहेर येऊ शकतो. एस्केप करूया. आज आपण टेबल ॲनिमेट करण्याचे काही पर्याय बघितले. पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.